पुण्यातील आंबेगाव परिसरात 15 जून रोजी दुपारी 1:30च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। या घटनेत रोहित नामदेव ढमाले वय वर्ष अंदाजे 22 ते 25 यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। या घटनेबाबत दीपक सुखदेव बंडगर वय वर्ष 23 यानं पोलिसांना माहिती दिली। मृत रोहित आणि त्याचा मित्र सूरज सूर्यवंशी यांच्यातील गैरसमजातून ही घटना घडल्याचं समजतंय। सूरजला वाटत होते की तो दीपकच्या बहिणीशी सोशल मीडियावर संवाद साधत आहे, मात्र ते खाते रोहितनं तिच्या नावानं तयार केलेले बनावट खाते होते आणि जेव्हा सूरजला याची जाणीव झाली तेव्हा त्यानं रोहितला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यांच्या चर्चा सुरू झाली। ही चर्चा तणावपूर्ण बनली आणि सूरजला जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून रोहितच्या डोक्यावर मारला। या हल्ल्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर सूरज तिथून निघून गेला। आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि तपास सुरू केलाय। सूरजचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत आणि लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाईल अशी शक्यता आहे। ही घटना सोशल मीडियावरील बनावट खात्यांमुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांचा धोका अधोरेखित करते। पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहण्याचं आवाहन केलंय।